श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्याला घेऊन आलेली आहे की उद्या आहे वसुबारस। वसुबारस म्हणजे गाय आणि वासराचा दिवस असतो। खूप सुंदर असा दिवस आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवसाला जी पूजा करायची आहे, कशी करायची, काय करायची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टाकून देईल की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी टाकून देईल। तर मी तुम्हाला तेच सांगेल की उद्याच्या दिवसाला आपली रमा एकादशी पण आहे, म्हणजे योगच आलेला आहे। गुरुवारही आहे, रमा एकादशीही आहे आणि वसुबारस हे तिघीही योग असे जुळून आलेले आहेत। सुंदर असा योग आहे। तर तुम्हाला सेवा काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगेल। तर एकादशीच्या दिवशी आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णू जे असतात त्यांची सेवा केली जाते आणि अर्थातच गुरुवारही आहे। तर गुरुवार पण आपला विष्णू भगवानांचा गुरूंचा वार पण असतो आणि विष्णूंचाही आहे। त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आपल्याला उद्याच्या दिवसाला सेवा थोडी अशी प्रभावी अशी सेवा आहे। तर मी ती तुम्हाला सांगेल की आपल्याला हे बघा, उद्याच्या दिवसाला तुम्ही जर तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती आणू शकतात आणि मूर्ती जर असेल तर आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीचा। जो आपल्या देवघरात बाळकृष्णाची छोटी मूर्ती आपण ठेवत असतो बघा, तर आपल्याला देवपूजा जेव्हा करू सकाळी तर आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक आपल्याला एक वेळा पुरुष सूक्त बोलून केला तरीही चालेल, मी समजू शकते, कारण बऱ्याच आपल्या सेवा चालू आहेत ऑलरेडी। तर मी ते सांगेन उद्याच्या दिवसाला काही अजून जास्त सेवा नसतील तर म्हणून सांगेल की एकादशीही आहे, गुरुवारही आहे आणि वसुबारसही आहे। आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती बाळकृष्णांना गाय ज्या होत्या, गायी किती प्रिय होत्या, खूप आवडायच्या। म्हणून मी तुम्हाला सांगेल की सगळा योग हा एकच आलेला आहे। तर आपल्याला पंचामृत असू द्या किंवा दूध असू द्या, त्याच्याने आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे। नंतर आपल्याकडे वस्त्र असतील, वस्त्र परिधान करा, त्यांची छान अशी पंचोपचार अशी बाळकृष्णांची पूजा करायची आहे उद्याच्या दिवसाला। विष्णू सहस्रनाम जर तुम्हाला बोलायला जर वेळ असेल तर बोला, मी सांगेल, नसेल वेळ तर व्यंकटेश स्तोत्र बोललं तरी चालेल। पण विष्णू सहस्रनाम जे आहे ते आपण मोबाईलला देऊन ऐका तरी मी सांगेल। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून द्या, ऐकलं तरीही चालेल, कारण रमा एकादशी आहे। आणि बाळकृष्णांचा जो आपण अभिषेक करणार आहोत, समजा ज्या लोकांना संतती नाही, असा कोणाला प्रॉब्लेम असेल, म्हणजे संतती होण्याविषयी काही प्रॉब्लेम येत असतील, ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टरांकडे, कारण हे बघा डॉक्टर आपण करत असतो पण असे छोटे छोटे उपायही कधीतरी आपल्याला कामात येत असतात। मी मागे पण बोललेली की एकादशीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक करून ते तीर्थ घ्यायचं असतं, जर असं संततीविषयी जर अडचणी असतील तर। उद्या हा योग खूप सुंदर योग आहे, म्हणून मी सांगेल तुम्हाला की अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ राहील, पंचामृत असू द्या, दूध असू द्या, ते तीर्थ आपल्याला म्हणजे नवरा बायको जे असतील त्यांनी दोघींनी ते तीर्थ घ्यायचंय। दोघी मिळून तुम्ही अभिषेक केला तर अति उत्तम राहील। तर या प्रकारे आपल्याला करायचा आहे अभिषेक। नंतर पुरुष सूक्ताने नाही जमला तर आपला मग भगवान विष्णूंचा मंत्र आपण बोलायचा आहे। ही झाली भगवान विष्णूंची सेवा। आपला आहे वसुबारस उद्या। तर वसुबारसची आपल्याला उद्याच्या दिवसाला काय पूजा करायची किंवा काय छोटासा अशी सेवा आहे, उपाय आहे, तर मी ते तुम्हाला सांगेल की आपल्याला गायीची पूजा आपण घरात करणारच आहोत। पण जर तुमच्या जवळ मी सांगेल गोठा असेल गायीचा, तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल की तिथे जा आणि तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे। तुम्हाला जसं मी पूजेमध्ये सांगितलंय त्या प्रकारे तुम्ही पूजा करा। उजव्या पायावर गायीच्या आधी अर्घ्य द्यायचे, नंतर आपल्याला पूजा करायची गायीची। तर आपण गायीची पूजा केल्यानंतर घरी येऊ वापस, तेव्हा आपल्याला गायीच्या खाली जी माती असते पायाच्या खाली, असं बोललं जातं। तर गायीमध्ये तर सगळे देवता आहेतच, पण गायीच्या पायाच्या खाली म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं जी शक्ती असते ती दडलेली असते। म्हणून त्याच्या खाली जी माती असते ती आपण थोडी का असेना आणायची आहे। ती माती आपण कुठेही ठेवू शकतो आपल्या घरात, हे मी तुम्हाला सांगेन। जी प्रभावी भरभराटी राहते आपल्या घरात, खूप प्रभावी अशी ती मातीची सेवा असेल तर आपण ठेवू शकतो। नुसती ठेवली अगदी तरीही चालेल, तर त्याच्याने आपल्या घरात भरभराटी राहते। घर हे आपलं गोकुळासारखं नांदत असं बोललं जातं। त्यामुळे तुम्हाला सांगेल। त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल, समजा आपल्याला आपल्या घरात मुलाबाळ असतात बघा, ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, चिडचिड करतात, अशा गोष्टी घडत असतात, किंवा आईचं ऐकत नाही बघा। आपलं जसं आपल्याला मुलं प्रिय असतात तसं गाय आणि वासरूचा दिवस आहे उद्याच्या दिवसाला।
गाय वासरूचा. जर तुम्हाला मूर्ती आणायची असेल तर उद्या तुम्ही नक्कीच आणू शकतात. गाईची मूर्ती, वासराची मूर्ती आपण कशी आणायची ते पण मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही आणू शकतात. आणि आपण समजा देवघरात छोटी मूर्ती आपण ठेवलेली आहे, तुमच्या घरात जर अशा काही गोष्टी घडत असतील, तुमचा मुलगा ऐकत नाही किंवा अशा म्हणजे वादविवाद होत असतात, मुलं आपल्याला तर नाही वाटत पण कसं त्यांचे विचार वेगळे असतात, आपली विचारश्रेणी वेगळी असते, कालांतराने मोठे होत जातात तसं वेगवेगळं म्हणजे विचारांची तफावत निर्माण होत चालते. त्यामुळे आपण मग जर गाय वासराची मूर्ती जर आपल्या घरात आणली मोठी, आणि समजा आपण किचनमध्ये ज्या आपण बेडरूममध्ये म्हणा किचनमध्ये ज्या ठिकाणी आपला वावर जास्त असतो त्या ठिकाणी आपण ठेवायची, वारंवार आपली नजर त्या मूर्तीवर जाईल अशा ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. जेणेकरून काय बोललं जातं की तसं प्रेम, जे गाय वासराचं प्रेम असतं, ज्यांच्याकडे गायी आहेत त्यांना माहिती असतं, तर तसं प्रेम आपल्यामध्ये निर्माण होत असतं, आपल्या मुलाबाळांमध्ये आणि आपल्यामध्ये. म्हणून आपल्याला हा एक म्हणजे उपाय बोला, सेवा बोला, ही छोटीशी अशी सेवा आणि साधी एकदम तर तुम्ही करू शकतात. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की आपल्याला गाय वासरूची उद्या पूजा करायची आहे. नंतर त्यांच्या नावाने आपल्याला गाईच्या नावाने गाईचं दूध जे असतं ते अमृतासमान मानलं जातं. या पृथ्वी तलावर जर अमृत हे दर्जा दिला गेलेला आहे, देवांनी स्वतः दिलेला आहे, तर अमृत आहे. तर आपल्याला गाईच्या दुधाचा अर्धा लिटर असो, जेवढं आपली म्हणजे परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही थोडं दान करायचं आहे ते. किंवा आपल्या घरी कोणी पाहुणा आला, कोणी आलं तर त्याला गाईचं दूध जे आहे ते आपण त्यांना चहा न करता प्यायला द्यायचं आहे. म्हणजे ते पण एक पुण्यच मानलं जाईल, कारण त्याचं पुण्य हे खूप अनन्यसाधारण मिळणार आहे उद्याच्या दिवसाला. कारण एकादशीही आहे आणि वसुबारसही आहे, तर क्षीरसागरा एवढं, समुद्रा एवढं आपल्याला पुण्य मिळणार आहे. म्हणून तुम्ही जर जमलं तर नक्कीच गाईचं दूध जे येते, नाहीतर गरीब मुलं असतील किंवा गरीब असेल कोणीतरी तर त्यांनाही आपण दिलं दान तरीही चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की एक अशी सेवा आहे अजून, आपली एकादशी आहे, गुरुवारही आहे, दर गुरुवारी केली तरीही चालते बघा. तुळशीचं लक्ष्मी प्राप्तीसाठी, तुळशीसाठी मी तुम्हाला सांगेल की तुळशी आपल्या घरात असते बरोबर. तर उद्याच्या दिवसाला आपल्याला कच्चं दूध जे आहे ते आपल्याला सांगेल मी की तुम्ही दर गुरुवारी उद्या तर आपल्याला टाकायचं आहे कच्चं दूध घ्यायचं आहे. मात्र कच्चं दूध आपल्याला छोटा चम्मच भरून जरी टाकलं तरीही चालेल, आपल्याला तुळशी मातेला वाहायचं आहे. आणि उद्या एकादशी आहे म्हणून आपल्याला ते काम करायचंच आहे, एवढं सांगेल तुम्हाला. नंतर भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीची पानं अर्पण करायचं आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्ही सेवा करू शकतात, कारण ऑलरेडी आपल्या सेवा चालू आहेत दिवाळीमुळे. तर ही होती छोटीशी माहिती जी तुम्हाला मला सांगायची होती, तुमच्यापर्यंत पोचवायची. ती उद्या एकादशी आणि वसुबारस सगळंच एकत्र आले म्हणून. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.